होय. अगं तू काय करतेस? कुंडली गवरदा हरिविठ श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. देवी माते की जय. श्री गणेशाय नमः. द्वैत भेद शंकर हरी ऐसे मानी सोनार नर हरी त्यासी एक रूपी भेटला मुरारी विसाव्यात परी झाली. प्रत्येक अध्याय हा भक्तविजय ग्रंथ. या ग्रंथामध्ये अनेक भक्तांची चरित्रे आणि त्याने केलेले काही चमत्कार, आता म्हणायचं कलियुगामधले असे चमत्कार. जसं ज्ञानेश्वरांनी चमत्कार दाखवला, हिऱ्या मुखी वेद बोलविला, चालविली जड भिंती, आणखी हरविली सांगायची भ्रांती. आणखी या चांगदेवाचं कसं नामोहरण केलं, गाय उठवली, बरोबर ना. असे प्रकार आहे. तुकोबाराने काय केलं, तुका झालाचे कळस इंद्रायणी काठावर तारियल्या जैशा लाया. हा, तुकोबाराने आपले ग्रंथ लायांसारखे तरवून दाखवले. एकनाथ महाराज काय शांती सागर, असे अनेक संतांनी वेगवेगळे प्रकार केले. त्यापैकी हे नरारी सोनार त्याची एक रूपे भेटेला मुरारी. देवाला खूप नावं आहेत, 1000 नावं आहेत. ती 1000 नावं आता आम्ही घेणार आहोत. 1000 नावं घेतली त्याला विष्णू सहस्रनाम म्हणतात. त्याचं फल काय मला सांगतो. त्याचं फल असं आहे, आपल्या मुखातून काही अपशब्द गेला असेल, चुकीचा शब्द गेला असेल, तर त्याला काय म्हणायचं, शुद्धीकरण हे विष्णू सहस्र नामाने होत. वाचा शुद्धी. हा, वाचा शुद्धी. आणि त्यामुळे हे आपल्या हातून ते सप्त्यालाही वाचावं. आम्ही काही सप्त्याला वाचतो, आता आपल्याही सप्त्याला वाचायचं आहे. ऐकलं का? सकाळच्या वेळेला विष्णू सहस्रनाम घ्यायचं आणि बा 2 दिवसात आमचं काही चूक झालं असेल तर आपली शुद्धी होईल. असो, म्हणून 21 कथा अद्भुत जनी सवे दळी पंढरीनाथ तिचे अभंग सोगरे लिहित देखुनी संत हसले. जनीचा आपण पाहिला अध्याय. ही देखील जनी दासी झाली. कोणतरी मला वाचताना पाहिलं, जनी कोण? अहो, ती वडिलाने आणून देवालाच अर्पण केली. त्या नामदेवाच्या तिथे आणले आणि नामदेवाच्याच घरी राहिली. 15वी माणूस. त्यांच्या घरामध्ये 14 माणसं होती, एकूण 15 माणसं झाली. असो, शंकरे पार्वतीचा उपदेश केला. तो मत्स्याच्या पोटी मच्छेंद्र झाला. विभूतीचा गोरक्ष भला उकरड्यात जन्मला निज दिले. चांगले व्याघ्राचे वहन केले. मग ज्ञानदेवी भिंतीस चालविले. विश्रांत वटाखाली भेटले 22 चरित्रही. प्रत्येक ग्रंथामध्ये आपण चरित्र वाचावं. माणसाच्या जीवनामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये थोडा थोडा बदल होतो, पण केव्हा? हे सतत वाचलं, सततम कीर्तयन्तो मा, सतत वाचलं. आपलं शरीर चांगलं कसं होईल? आपण चांगलं चांगलं खाल्लं, वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्व खाल्ली की आपलं शरीर सुदृढ होतं. तसं आपली वाचा शुद्ध होण्याकरता, आपल्या मनामध्ये काही बदल होण्याकरता, परिवर्तन होण्याकरता संत साधू मुनी ऋषी मुनी यांनी काही गोष्टी दिल्या आहेत. त्या आपण चोखाळायच्या, त्या वाटेने आपण जायचं. त्या वाटेने जर गेलो नाही तर आपल्या आयुष्यामध्ये अडथळे येतात. अलीकडचं कलियुग आहे. या कलियुगामध्ये युवक युवतींना
मार्गदर्शन होणं अत्यंत गरजेचं आहे. आपण म्हणतो, काय म्हणतो, आमची मुलं आहे ना, ते माझा मुलगा परदेशामध्ये शिक्षण घेणार आहे. घ्या परदेशामध्ये. परदेशामध्ये जातात, राहतात, तिथे मोठा ब्लॉक पण घेतात, त्याला मुलं बाळं पण तिकडे होतात. पण भरतखंडे जन्म हे तो भाग्याचं लक्षण. भारतामध्ये ज्याचा जन्म झाला तो भाग्यवान आहे असं शास्त्र सांगतं. बरं आहे, तुम्ही काय पाठवू नका मुलांना वगैरे कुठे परदेशामध्ये. नाही. आणि कुणाचा असला तर लगेच काय बोलवू नका. परदेशामध्ये जन्म होणं चांगलं नव्हे. बरं आहे आपलं. आता काहींची आहे शिक्षणाकरता जातात, तिचे उच्च शिक्षण आहे. आपल्या भारतामध्ये कोण म्हणतो नाही उच्च शिक्षण? हे सगळे हुशार, योगीसारखे हुशार, गडकरीसारखे हुशार आहेत, मोदी साहेबांसारखे हुशार आहेत. हुशार आपल्या भारतामध्येच त्याने ज्ञान मिळवले. तेव्हा आपल्याला ज्ञान मिळवायचं ते आपल्या घरामध्ये मिळवायचं. भारत हा माझा देश आहे, भारत हे माझं घर आहे. अशा ठिकाणी आपण ज्ञान मिळवलं की ते देखील फलद्रूप होतं. असो, ज्ञानदेवे भिंतीचे चालवले, चांगदेवे व्याघ्राचे वहन केले. मग ज्ञानदेवे भिंतीचे चालविले, विश्रांत टाकाली भेटले. 22 चर्चे 23 चोखा मेळाख्यान, आणि जीव तत्वा दोघे ब्राह्मण. कबीराचे शिष्य झाले म्हणून सोयातीने वाळिली. 24 पद्मनाभाची गदा, व्याधी निरसली श्रीराम म्हणता. कबीराने वाणी अशी विकली कांतायशी, वार्ता निरूपली. चर्मात शाल ग्राम घातला किमर्थ, ग्राम ब्राह्मणे चलिला रोहिदास भक्त. एकच आहे, दोन आहे. मग उदरी दाखविले यज्ञोपवीत. 25 चरित हे 26 पिपाजीन, अनुतापे राजे दिले टाकून. द्वारकेहून येता रामकृष्ण, उपदेश व्याघ्राशे दिदला. त्याचे चरित थोर, 30 पावे तो अध्याय 4. तयाचे भेटून श्रीशंकर रासमंडळ दाखविले. सगळ्या संत हे देवाला अनन्य झाले. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. हा, देवाला मी अनन्य झाले. देवाशी आपण संबंध जोडले, त्याचे आपण काय झाले, सोयरीक झाले. सोयरीक होणे अतिशय चांगलं असतं. जवळ तुकारामाने सोयरा केला, देव नाही दुरी त्याला. सोयरा केले की सोयऱ्यांचे संबंध जवळ असतात. तसं देवाचे आपले संबंध जवळ येण्याकरता आपण काय देवाजवळ लग्न लावावं. होय, आम्हाला आपलं कळलं. आम्ही काल माळीमध्ये दिवसभर शिवलीलामृत ग्रंथ वाचला आणि आजीने एक अध्याय वाचला. मी तिच्याबरोबर फोटो काढले चांगला. त्यांना सांगितलं, म्हटलं आजी एक अध्याय वाचतात, यांना सगळ्यांना दाखवलं फोटो. पण आल्या पहिलं तुमच्या पोरगीला दाखवला. हा, त्यांच्यावर काहीतरी काही संस्कार झालेले. तुम्ही असं, मी कदाचित मला चांगला वार्ताहर भेटला तर मी पेपरला सुद्धा आपला फोटो देणार आहे आणि त्यात लिहिणार आहे तुमचं नाव, तुमचं गाव, तुम्ही अध्याय कोणता वाचला, कुठल्या गावामध्ये वाचला, ही एक मी आपण बातमी एक तयार करणार आहे. हे का करणार आहोत की आजी 80 वर्षाची आजी जर समजा ग्रंथ वाचते तर आम्ही तरुण लोकांनी का वाचू नये. हा, असो. हे तिथे बरेच लोक असे दादा सगळे आलेले होते, त्यांची पत्नी सुद्धा आलेली होती. सगळी स्त्रिया तर एकटक लावून 5 वाजेपर्यंत बसल्या होत्या. बरं वाटलं, आनंद वाटलं मामाला. ऐकलं का? हे असे हे ग्रंथ आहेत ते आपल्या वाडवडिलांनी सांगितलंय की श्रावण महिन्यामध्ये वाचावेत. शिंदेवाडीतल्या आमच्या तरुण वर्गाला वाटलं वा बरं आहे.
की आपल्या इथे सुद्धा एखादा गुरुजी म्हणतात वाचावं. मग या दोघं सगळ्यांची मनं एक झाली आणि कुठेच जागा नाही ना. आमचे मनोहर शेठ पण माझं घर आहे, माझ्या इथे सुरुवात करा. आणि त्यांची इच्छा आहे 3 वर्ष पूर्ण करावं, कारण चालू सुद्धा ठेवतील. मग 3रं वर्ष मात्र अतिशय उत्साह मोठं होते. कीर्तन सगळं, दिवसभर वाचन, सगळं मोठा कार्यक्रम करायचे. त्यांनी काय म्हणू द्या, काय मोठा 3ऱ्या वर्षाचा कार्यक्रम इथे होणार आहे. तेव्हा असा कार्यक्रम त्याची इच्छा आहे ते पूर्ण देव पूर्ण करणार. आणि त्यांना खूप ज्ञान आहे, ते सात्विक आहे. असे श्रवण करायला बसले तर मनापासून श्रवण करतात. मी आत्ताच बाईला बोललो, मनामध्ये मोठा बदल झालेला दिसतो. होय म्हटलं, आज हा बदल शेवटी कुठल्या आई वडिलांच्या पुण्याईने होत असतो. आपल्या मुखामध्ये तरीच नाम येईल जीवाग्रे श्रीरामाचे, असेल पुण्य सामुग्री जन्म जन्मांतरी. कशी सामुग्री जर आपण ठेवू, मी कालच सांगितलं, पैसे आई बाबाने ठेवलं तर त्याचा व्याज मुलाला येईल. आई वडिलांनी पुण्य ठेवलं तर त्याचा उपयोग होईल. आपला पैसा का सांगितला, लोकांना कळायला पाहिजे लागेल. आपण लोक पैसा ठेवतो, पण पैसा हाती सुद्धा ठेवायचा नाही. साठवणी धन लावी पोराशी भांडणं. आपण गेलो की पोरं मग भांडतात, पैसा व्यवहार करायला काय करताना, वाटणी करताना. म्हणून संतांनी आपले विचार सांगितलेले, हे असे प्रकार घडतात. म्हणून असो, साठवून ठेवलं पाहिजे, मुलाला पुरतुंडी मिळाली पाहिजे. आपण सगळ्यांनी प्रेमाने असं राहणं अत्यंत काळाची गरज आहे. त्याच्यामध्ये कोण असा गरज आहे. म्हणून तुमच्या मॅडम असं आपण सगळे लोक ही जी परंपरा, जशी माणीमध्ये आम्ही परंपरा ठेवलेली आहे, ते पुढल्या वर्षी सुद्धा माणीमध्ये आम्ही ग्रंथ वाचायला जाणार आहोत. त्यांच्या सप्त्यालाही आम्ही 9-12 पारायण करणार आहोत. असं त्यांना आम्ही अभिवचन दिले. आम्ही 4 जण 9-12 अध्यायाचे पारायण करणार. या माऊलीला पण घेऊन जाणार आणि 15वा अध्याय वाचणार 9मीला किंवा 10मीला. आणि मग तुमचा आपला 9, 12, 15वा अध्याय वाचणार. आमच्या चौघांपैकी कोणतरी एक त्या अध्यायांवर प्रवचन करणार. झाले, हरिपाठ करू आणि मग कुणाचं कीर्तन आहे ते आम्ही कीर्तन ऐकू आणि मग येऊ. असो पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम, असा आम्ही त्याला शब्द दिले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊल. आपण बोलतो तसं केलं पाहिजे. आम्ही तिथून माणीतून आले तर इथे आलो, लगेच उभ्याने हरिपाठ केला. आम्ही दिवसभर बसलो होतो ना, म्हणून आज म्हटलं उभ्याने 4घे उभे राहा. बुवा उठले आमचे, भाऊ म्हटलं तुम्ही असे सगळे आणि उभ्याने हरिपाठ केला. वाजवणारे आणले, इथले सगळ्या बाई आल्या, सगळ्याने आम्ही बरं आहे. असं या पवित्र महिना आपण म्हणतो, त्या पवित्र महिन्याचं पावित्र्य टिकवणं आपल्या हातात आहे, आपल्या मुलांच्या हातात आहे. आपण केलं तर आजच्या मागची जी पिढी आहे ती आपलं अनुकरण करेल. त्या पिढीवर आपले संस्कार होणं गरजेचं आहे. हे संस्कार आपण केले नाही तर हे पेपर, या सगळ्या पेपरच्या बातम्या, हे आता TV आले, ते सगळे त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. ज्ञान मिळतं, ज्ञान नाही, त्याला बाह्य ज्ञान असं म्हणतो. पण अंतर्ज्ञान आपली जी बुद्धी आहे ती शुद्धीकरण होण्याकरता, जसं प्रसादामध्ये तुळशीपत्र टाकतात म्हणजे शुद्धी होते, अन्नावर तूप टाकतात की अन्नाची शुद्धी होते. आमच्या इथे कडक बुवा होऊन गेले, ते म्हणजे आमचे तलाठी बुवा. तुम्हाला कडक सांगायचे, त्यांच्या आमच्यावर संस्कार झाले. एखाद्याने कोणी पंगत दिली, काय सोडा, खूप सोडा, सकाळू सोडा, हे आणा, अक्षत आणा, तुळशीपत्र आणा, पात्रावळ आणा, हे आम्हाला त्यांच्याकडून आमचं बिंबलं येते. आम्हाला पण एक ग्रंथाची आवड त्यांच्यामुळेच तयार झाली. वा,
बघा हे आजचे यजमानी म्हणतात त्या तलाठी बुवांची आपल्याला आठवण झाली. बरं आहे बघा, ते गेले मरावे पण कीर्ती रूपी उरावे. बा गेलेत, पण त्या गेलेल्या माणसाची आपल्याला आठवण होते. का होते? त्याने काहीतरी योगदान आपल्या वाडीकरता दिलेलं आहे, घराला दिले, कुळाला दिलेलं आहे. असो आपल्या आयुष्यामध्ये कोण हे राहणार आहे? ते पाहुणे म्हणून आपण इथे आलेलो आहोत. आपला पाहुणचार संपला, पण चांगला पाहुणा म्हणून राहायचं. उगाच आपल्याला चांगलं खायला मिळते म्हणून आपलं आणखी वाढवा जरा. आम्ही म्हणतोय या पाहुण्याकडे कधी संपतोय, आम्ही दुसऱ्या घरी पाहुणा म्हणून जातोय. असं आहे. हा, आम्ही जातो आज, असा एक पाहुणा म्हणतो. आणि असो ती कथा सांगितलं तुम्हाला खूप हसाल म्हणून मी सांगितलं. हा, असं आलं नरसिंह त्याची चरित थोर तिसा पावितो अध्याय 4 तयाचे भेटून श्री शंकर रासमंडळ दाखविले. त्याच्या पुत्राचे करुणी लग्न, हुंडी भरी जगज्जीवन, कन्याचे होता ओट भरण, वस्त्रे भूषण पुरवली. देवाने सगळ्या भक्तांची काही अडचण आल्या त्या पूर्ण केल्या. रामदासाची भक्ती देवनी डाकुराचे आले चक्रपाणी. 31व्यात चरित सज्जनी हेची वर्तली जाणीजे. 32व्यात मथुरेची मूर्ती हरिद्वारी आली चालून रात्री. तिथे व्यास सुरदासा प्रति मथुरेची श्रीपती भिडले. 34व्यात कथा सुंदर सेना नावे झाला रुक्मिणीवर. दोई करुणी सारंग धर वा भुलविला नृपवर निज गेले. 35व्यास कथा अद्भुत नृपवरे तोडविला आपला हात. मग प्रसन्न होऊन जगन्नाथ केला पूर्वत तैसाची. कर्माबाईचे देखुनी भक्ती तिजसवे जेविले पाषाण मूर्ती. स्वप्न होताची पुजाऱ्या प्रति आश्चर्याची ती वाटले. 36व्यासात कथा 2 सुरदास भक्त मदन मोहन. जन जसवंता उदकी बुडविता जाण. ती रघुनंदनी उचलिला. मध्ये रघुनंदन रामाचं पुढी माहिती आहे. मग तुम्ही म्हणला रामाची पूजा करायची की आम्ही पांडुरंगाची पूजा करायची? रामकृष्ण नामी दोन्ही साजी हृदय मंदिरी स्मराय. आपुली आपण खरा सोडवण. राम कृष्ण ही एकच सगळं आहे. आपण त्या अवतारामध्ये कृतत्र्याद्वापार कलियुगी या कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करायचं आहे सगळ्यांनी, असं आपलं ग्रंथ सांगतंय, शास्त्र सांगते. आता मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये सांगत असतो, आपल्या वाटेला पैसे आहेत. तो विलासराव देशमुखाला जायचा का स्वर्गात? ते नाही. मग कुठं जायचं? तेव्हा गडकरीने कोण हा तुमचा देवेंद्रेकडे जायचं. म्हणजे ते काहीतरी आपल्याला देतील, म्हणजे सत्तेवर असणारा देईल. तशी आता सत्य भगवान श्रीकृष्णाची. बरं आहे पण आमच्याकडे फोटो बिटो चांगला. श्रीकृष्णाचं भगवान कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चलता कृष्ण माझा, सगळी नाती या भगवान शंकर आपल्या श्रीकृष्णाला आपण द्यायची आणि त्याची अनन्य आपणाची भक्ती करायची. भक्त व्हायचं आणि मग त्याची पूजा करायची. नवऱ्याच्या पाया कधी पडायचं? लग्नाच्या आधी अलीकडच्या पोरी पडतात, फिरायला जातात, सिनेमे बघतात, पण काय उपयोग नाही. तो चांगलं नाही. भक्त वागवतात. गळ्यामध्ये हार टाका. होय, गळ्यामध्ये हार. हार म्हणजे आवडी देवाची तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जना धनी ऐसा ज्याचा नेम, तो परम पूज्य जगी. वा, तो जगामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून सगळ्यांनी काही जिल्ह्यामध्ये पाळण्यामध्ये मुलाला माळ घालतात. आपल्याकडे माळकरी का होत नाही? कारण छोट्या छोट्या नद्या आहेत. त्या नदीमध्ये काही
पक्षी आहेत ते आपल्याला बरे वाटतात, गोड वाटतात. खेकडी, मासे हे आपण आता खायचं नाही. हे आपल्या माणसाचं अन्न नव्हे. जो तोंडाने ओठाने पाणी पितो तो शाकाहारी आहे. आणि ओठाने पाणी पिणारा शाकाहारी, गाय माझी शाकाहारी आहे. गायीने माणसाचं मल खाऊ नये म्हणून सरकारने आता अलीकडे प्रत्येक घरामध्ये शौचालय असावं हा उपक्रम राबवलेला आहे. बरं आहे. देव अगदी पाहिजे. देव आपल्या गायीने ती आपली माता आहे. 33 कोटी देव तिच्या पोटामध्ये आहेत आणि ती पवित्र आहे. ती शाकाहारी आहे. तिची सेवा केली तर आईची सेवा केल्यासारखं फळ मिळतं. म्हणून गाय असावी. पण आमच्या मनाने का गेल्याशिवाय विकून टाकल्या सगळ्या. आणि 10 वर्ष मुंबईतून आलेली सेवा केली गायीची. चांगलंय. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अरे भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांना जंगलामध्ये गायी घेऊन जायचे. हे आम्ही कुठे जातोय? आम्ही एखाद्या टपरीवर बसतो आणि नाना प्रकारचे विषय काढतो. भगवान शंकर असं नाही. यमुनेमध्ये देवळा चरण वाजवितो वेणू गोपिका रमणू स्वामी माझा देखीला ग माई यमुनेच्या तीरी हात खांद्यावरी राधिकेच्या. असो आपले यजमानांनी म्हटले काहीतरी 2 शब्द सांगा म्हणून आपला मी बोलतोय. नाहीतर मी मोठा भक्ता ज्ञानी. काही किती इथे अनोळखी माणसे इथे आलेले आहेत. यांना दादाने ओळखली नाही. हे आमच्या मामाची मुलगी आहे, चिरंजीव. वा माहित नाही. हो काल नव्हते. अच्छा अच्छा. काल ते कॅप्टन. हा ते माहित आहे. ते काय ओळखले तुम्ही? हा मोठ्या म्हणजे देशाची सेवा करणारे लोक इथे आलेले आहेत. एक भाग्य कुणाला तरी मिळत नाही. नोकऱ्या दुसऱ्या करा. देशाच्या सीमेवर जाऊन जे रक्षण करतात ना ते खरं आयुष्य. म्हणून अलीकडे काही शाळांमध्ये राख्या त्यांना पाठवतात मुली शाळा. का? आपले बंधू तिकडे आहेत. आज आहेत किंवा उद्या नाहीत त्याची काय भरोसा नाही. मोठी नोकरी. सैनिक होणं म्हणजे मोठी. पण बायका म्हणतात काय मला सैनिक नको. पण कधी जाय काय सांगता येत नाही. आणि माझं आपलं कुंकू कुशल म्हणून भीती वाटते काय. असो चांगलं आहे. आमच्या गावामध्ये सगळे सुद्धा देशाची सेवा करणारे होऊन गेलेले आहेत. काही आमचे इथे डॉक्टर आहे बघा आमचे अविनाश. त्यांची माघारी गेली 20 वर्ष. कुठला ग्रंथ वाचता तुम्ही? नवनाथ ग्रंथ वाचतात. 20 वर्ष. गेल्या वर्षी मला म्हटले गुरुजी माझी सांगत आहे येऊन तुम्ही हरिपाठ करा. तिला बरं वाटलं. तिने यंदा आपलं संपवलं. काही अडीअडचणीस तो. गेल्या वर्षी आम्ही भजन केलं तिथे त्या समाप्त केला. मी म्हटलं तुम्ही का वाचताय हा नवनाथ? तर माझ्या वाडवडिलांनी सांगितलं. माझे वडील वाचायचे. ती मी परंपरा ही आज कायम ठेवली. आणि अतिशय गोड आवाज आहे. श्रद्धा आहे. भाविक आहेत त्या. देव त्यांना आयुष्य खूप संपत्ती सगळं काही देणार आहे. चांगला अध्याय आहे तो. काहीतरी आपणही इथे लावणार आहोत. नवनाथ चांगला अध्याय आहे. तेव्हा अशी वैचारिक विचार करणारी माणसं अशी आपली इथे आज श्रोतृवर्ग म्हणून हजर आहे. बरं वाटतं त्याला नाही का बाई. सगळे विचार करणारी माणसं आली की आहे. आमच्या मॅडमने गेल्या वर्षी मी नवनाथ शिवलीलामृत त्यांच्या घरी वाचला एका दिवसात. यंदा काही अडीअडचण त्यांच्या घरामध्ये आली. त्या नवरा बायकोने असं ठरवलं आपण दोघांनी वाचूया. सरांचं वाचन फास्ट आहे. त्यांनी 10 अध्याय वाचले. त्यांनी 4 अध्याय वाचले. आणि दुसरं एक कुणी वाचलं? बाबूने वाचले. ऐकलं काय? तेव्हा असे आपण आपली करा सोडवणं. देव आपले विचार ऐकत असतो, पाहत असतो. अंतरीचे घेतो घोडी. आपण किती मनापासून श्रद्धेने भावनेने देवाचं नामस्मरण करतो हे एकटाच फक्त ओळखतो. तो म्हणजे देवादी देव.
त्याच्या मनामध्ये सगळे असो. असं आपण हे म्हणते काही सगळी मंडळी माझ्यापेक्षा ज्ञानी आहे तिथे. मी काय वेळ झालेला माणूस फक्त जास्त काही शिकले नाही. हे एम एड झालेले. ही तर माझी एक पोरगी आलेली आहे, कुठे शिकलीच भारी मोठी, MSc झालेली आहे, खूप डिग्र्या घेतलेल्या आहेत. पण डिग्र्या इतर सगळं काय ठराविक ज्ञान आहे. डॉक्टरला कसं फक्त गोळी द्यायची कशी बाय कशी, ते ज्ञान काय वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगळं ज्ञान आहे. असो, आम्ही आपला ह्या क्षेत्रात शिरलो. हे क्षेत्र म्हणजे आध्यात्मिक क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रामध्ये हे माझे शिष्य आहेत, ते माझं आता रेकॉर्डिंग करतायत. पण काय मोठं रेकॉर्डिंग करू नका आणि कुणाला ऐकवू नका, कारण मी मोठा काही ज्ञानी नव्हे. पण यांच्या मनात आलं गुरुजी काय सांगतायत ते आपण रेकॉर्ड करावं आणि यूट्यूबला द्यावं. असो, आपण सगळ्यांना मी धन्यवाद पुन्हा देतो आणि आपण पुढे जाऊया. सुरदास भक्त मदन मोहन जनसवता उदकी पुढेचा जाण श्री रघुने उचलला. सदती साव्यात कथा सुंदर प्रेमळ भक्त रसिका मुरार. त्याने वाराणसी उपदेश करुणी सत्वर भुलविला नृपोर क्षण मात्रे. मीराबाई प्रेमळ भक्त 30 विषाचे झाले अमृत. 38व्याचे हे चरित्र कथिले असे भाविको. कान्हो पात्रेचे पेटले पंढरीनाथ. हे कथा 39व्यात 40व्यात दामाजी पंत भक्त रुक्मिणी कांती रक्षिला. 41व्यात मृत्युंजयाची ख्याती. लिंगे ओकविली श्वाना हाती. 42चा अश्वधरुणी हाती. भानुदासाची श्रीपती भेटले. विद्यानगराची देव गेले. मग पंढरी लागे भानुदास घेऊन आले. 16 अकस्मात पल्लव फुटले हे चरित्र परिचले सज्जनी. 44व्यात बैरम भटा प्रति नागनाथे जन्म दिदला मागुते. करुणे त्याचे संशय निवृत्ती आत्मज्ञाना प्रति पैकेली. 45व्यात एकनाथ आख्यान जनार्दने गेले शरण. त्याचे श्री दत्त दर्शन करुणे प्रसाद दिला. खरं एकनाथ महाराज हे शांती सागर आहे. आमच्या वारकरी संप्रदायाने त्यांची आरती का म्हणत नाही कुणास ठाऊक. आरती त्या जशी तुकारामाची आरती करतात, ज्ञानेश्वरांची आरती करतात, तशी एकनाथ महाराजांची सुद्धा आरती त्याच्यामध्ये समावेश करायला पाहिजे होतं. पण मी माझ्या दैनंदिन हरिपाठामध्ये मी मात्र म्हणतो, या महाराजांच्या काणेकर महाराजांची पाठ आहे, कधी मी हरिपाठ म्हटलं की माझ्या मागे ते म्हणत असतात. त्यांचं इतर ज्ञान हे आता मोरवड्यावरून आलेले मोठ्या महात्म्यांची कीर्तने त्यांनी ऐकलेली. तेव्हा त्या आपला अनुभव मधून असं सांगत असतात. तेही आमच्या ज्ञानामध्ये ती भरवत असते. उदाहरणार्थ आता काय म्हटले, एखादे हे वाचले, हे यांनी वाचलेले 4-5 वेळा, आपण अनेक वेळा सारखं वाचावं. असं या ठिकाणी भानुदासी भेटले विद्यानगराची देव गेले. पंढरी लागे भानुदास घेऊन आले. 16 अकस्मात पल्लव फुटले हे चरित्र परिशिले सज्जनी. 44 बैरंबटा प्रति नागनाथे जन्म दिला मागुते. करुणियांची संशय निवृत्ती आत्मज्ञाना प्रतिपै केली. 45व्यात एकनाथ महाराज आख्यान एक जनार्दनाची गेली शरण. त्यांची श्री दत्त दर्शन करवणी प्रसाद दिला. त्याच्या आरत्या का पाठ घेतले. आम्ही तिकडे मी 25 वर्ष का 30 वर्ष नामदेव पुण्यतिथी करतो खेडला. ते सगळे शिंपी लोक करतात. म्हटलं तुम्ही शिंपीमध्ये जन्माला आले, वंशामध्ये एक वारकरी नाही तुमच्यात, काय जन्माला येऊन आहो तुमचा जन्म फुकट आहे. नुसतं आमचा नामदेव सांगता तुम्ही, आणि नामदेवाची चरित्र सगळं मोगरे 30 वर्ष सांगतोय. कधी वारीला येत नाही, पंढरीची वारी करीत नाही. म्हणजे आम्ही नामदेव मंदिर बांधणार आहे. तुम्हाला म्हटलं जागा पाहिजे का, मी सांगतो त्या देवाकडे जा म्हटलं. तो देव तुम्हाला म्हटला जागा दी. जोपर्यंत तुम्ही देवाकडे जात नाही तोपर्यंत इथे तुम्हाला खेड तालुक्यात जागा मिळत नाही. असो, तेव्हा असं आपण हे आपण सांगतो
नरहरी सोनार म्हणतात, पण हे म्हणतात नरहरी सोनारांची जयंती करायची नाही. आणि असं कुठे काय झाले काय? असं काय नाही. तुकाराम बी तुकोबारा म्हणला बरे देवा कुंडी गेलो, त्या कुंडली नाही का तुकाराम बी साजरी करायला हवी. बरं झालं आमच्या गावात करतात तरी, आमचं भाग्य आहे गावात लवी लागतात. कुणबी आहेत म्हणून करतात. हा कुणबी आहेत म्हणून म्हणून करतात नाही. एका संतांनी गोरोबाबा का पुण्यतिथी करतात कुंभार लोक. आपल्याला अभिमान वाटतो, आपल्या वंशामध्ये तो आलेला आहे. मग हा जसा अभिमान आहे तसा देवाचा देखील आपला अभिमान असणं गरजेचं आहे. आपल्या नवऱ्याचा नसतं का आपल्याला अभिमान, आपल्या शेजाऱ्याचा अभिमान असतो, तसं देवाचा अभिमान असणं गरजेचं आहे. एकनाथ महाराजांचा मला मात्र हा अभिमान आहे, कारण त्यांचा एकनाथी ग्रंथ आहे तो मुखामध्ये आमचा रोज असतो. त्यांची श्री दत्तदर्शन करुणी प्रसाद दिला. 46 ब्राह्मण बेशी सेवा केली द्वारकाधीशी. मग लोटलिया 12 वर्षे एकनाथ अशी श्रुत झाले. साक्षात अवतार मारुतीचा जाण रामदास पळाले पडद्या अडून. मग पंढरीचे रुक्मिणी रमण रामरूप धरून गेले. 48व्यात कथा ऐसी वैराग्य झाले तुकयाची. कीर्तनात येऊन ऋषिकीची परचक्राशी निवारिले. एकूण 50व्यात ऐशा रीते उपदेश केला कांतेप्रती. गुरु लुटविले विप्राती उदारवृत्ती धरेली. 50व्यात कथा सुरस तुकयाने पाठीवरी मारिला उस. मग पत्र लिहूनी करुणा रस पंढरीस पाठविले. निंबराजाच्या खांद्यावरी कीर्तनात उभे राहिले हरी. राहिले हरी. एकच पान राहिलेलं. 19व्याच ऐशिया परी कथा चतुरे जाणीले. हिला लागुनी मंडप जळाचा शेक. ममद झाले श्रुत कोरड्याची वया उदकात 52व्यात निघाल्या. बोधल्याने लुटविले शेत सारा देत पंढरीनाथ. छोट्या ताटाची कणसे बहुत ते 50व्याचा आणि ती काल बोधला आपला झालं. त्यात सगळे ताटे पुन्हा त्यांना कोंब आले आणि त्याचं मोठं शेत. कीर्तनात उठविले प्रीत हाशी कुडवीला केली पूत. अंत्यजा तशी केली फजित 54व्याचा कथा आहे. अहो माझं मला सांगायचं राहिले हे वेस्ती ते सगळे विश्वकर्मा जयंती साजरी करतात. बाकी सगळं सांगितलं. हो आपल्याला प्रत्येकाला आपल्या स्वजातीचा अभिमान आहे. पण हा अभिमान सगळ्या संतांबरोबर अभिमान पाहिजे. संतांनी ज्याने त्याने करा ज्याच्या ते जातीवाले पांडुरंगा नाही का 5व्यात झालं. हा काही कीर्तनात उठवले प्रेत हाशी. अंत्यजाचे गेले भजित 54व्याच कथा आहे. 55व्याच चरित्र अपार श्रुती ऐकली असतील सादर. गणेशनाथ सर्व उपदेश निज कृपे. आणि केश स्वामीच्या कीर्तनात वचनाग गाथा वाचले भक्त. गोमाईस उतरून पंडिरनाचे पाव पान दे प्रीतीने खादले. लतीफ शहाचा भाव देखिला चित्राने तात्काळ विडा घेतला. यवन राजा चरणी लागला मग मंदिराशी गेला चतुर. 50व्याचा कथा अर्पूण संतोबा पवाराचा देखिला भाव. आता संतोबा पवाराचा आणि अध्यावातला. कोरमहुनी देवादिदेव यात्रा सर्व अवतरली. निळोबाचे लग्न साहित्य केले. बेजरी मारुतीने मशिदी पाडले. आपल्यावर सुद्धा असं संकट आलं तर देव पुरं करतो, कुठल्या तरी रूपाने येतो. उद्धव चिंतनाचे साहित्य केले. 56व्याच वर्तले चरित्रे. विसोबा सराप भाविक पूर्ण त्याचे 97व्याच वर्षे ऋण. हे तो प्रस्तुत अनुसंधान केले श्रवण सकाळी. 56 देशेचे राजहंस भक्तकथा घेऊन मुक्ता घोष. 57व्याच सरोवरा मानस येथे क्रीडावयास एकवटली. सगळे 56-57 भक्त आहेत एकत्र आले. संताई एकांती बैसली. सर्वांनी एकत्र बसले एकत्र. त्याने सार काढलं. सर्व सार निवडून काढले. सर्व सार निवडून काढलेले ते हे हरीचे नाम.
त्या सगळ्या संतांनी असं ठरवलं, या मानवाला उद्धाराकरता काही औषध आपण देऊया. मागे साठविला रस अजून मागे फिरा. हृदयी मंदिरी असा रस केली 56 वर्तले चरितळे येशोबा सरावा ऐकवण्याचे 57 वर्षे गुण हे तो प्रस्तुत अनुसंधान केले श्रवण सकाळी 56 देशीचे राजांश भक्त कथा येऊन मगता गोष्ट 57 मान इथे क्रीडावय असे एकवटले. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही प्रपंच परमार्थ दोन्ही एकवटले होते पैपाणी. मग वेग संचुचे कोणी चिराचे निवडून घेतले. हा वेदांत हा हे दूध हा का कोण तो मात्र वेगळा करतो? राजवंशी प्राणी. हा तेव्हा हे दूध चांगलं का पाणी चांगलं? सार आणि असार काय? सार आणि असा. मग प्रपंच चांगला परमार्थ सांगा. का परमार्थ चांगला ते आपण आपल्याकडे ठरवा पडते. आपले जे आले कथा आले ते आपण सांगते. 56 रत्ने अमूल्य चोखट 57वा सुवर्णगट कोंदणी बैसवणी एक गट वैकुंठ कुठे पूजेला या महाराजा देवाला विठोबाला निष्काम भक्त आणि प्रेमळ या तुळशी मंदिर्या कोमळ यांची गुंपून या माळ दीन दयाळ पूजिला. वा सकाळी येऊन गेले. 56 देशी ते पाषाण निर्मळ 57वा उत्तम स्थळ ते रतुनी यांची देऊळ आता घन निळ बसविला. 56 भाषेचे किंवा 56 गावाचा एक दगड आणला. दगड म्हणजे भक्त आली आणि तिथे दीन मध्ये कोण ठेवला? वैकुंठ पीठ पूजिला. याने आणलेले आहेत. यांनी एका मिस्त्रीला सांगितले आमच्या घरामध्ये एक समोर देऊळ बांधायचे, फक्त दगड दुसरा काय नाही बांधले, फक्त दगडाचा बांधले. दुसरा कुठल्या गावाचा हो मिस्त्री? चोरवण्याच्या गावाच्या. याने गणपतीची स्थापना केली. काही मध्ये वीट नाही, पत्रा नाही, सिमेंट पण नाही, असं सगळं त्या दगडाने त्याने सुंदर असं बांधलेले आहे. नित्य नेवाने माझे आपले हे शिंदे सर हरिपाठ करतात, आरती करतात. बरं आहे, त्याची बायको पण आलेली आहे. आलेली आहे त्यांची बायको, मुलगी आली. मुलगी आली. बरं आहे, सगळे आलेले आहेत. आमचे शेठ आलेले आहेत. आम्हाला शेठ हे मध्येच येतील असं वाटलं होतं. त्यांची गरज होती आम्हाला मध्ये, पण ते आले नाही. त्यांना खूप कामं आहेत. हो, आपले शेठ आले. शेठना सुद्धा ते हो शेठ यांच्यावर संस्कार झालेली एक मी कथा सांगतो. मी ते या शाळेमध्ये शिक्षक म्हणून, आणि त्यावेळी काय भाकरी अर्धी आई भाकरी द्यायची, चटणी द्यायची. गरीबी होते ना. मी आपले खेळले की पाणी पिण्यासाठी, चहा पिण्यासाठी डॉक्टरांकडे यायचे. त्यांची आई मला चहा द्यायची. यांच्या घरी कधीतरी यायचे. हे जेव्हा एवढे लहान हो, हे आता मोठे झाले ते सोडा. त्यांची आई आहे ना, मला म्हणायची गुरुजी खिमट केले. मग द्या मग खिमट. बघा अंगावर शाळे आले माझ्या. मला खिमट पण वाढलेली आहे की नाही हे तुम्हाला माहिती. मग हे खिमट खायचे माहिती नसेल. हा, त्याला माहिती आहे. ते पण बसायचे, दुपारची सुट्टी असायची. म्हणे चहा नाही करीत मी. होय खिमट. आता त्याला शब्द आपण पण नवीन तुमचा आता मऊ वाटते गेला शब्द. आमचा शब्द आहे खिमट. तो आम्ही सोडणार नाही. तेव्हा त्यांच्या कुळाचे, त्या आई वडिलांचे माझ्यावर किंवा भक्तावर मोठे उपकार आहेत. असो काही घटना आपल्या घडलेल्या योगायोगाला त्या आले म्हणून सांगितलं, नाहीतर काही सांगितलं नसतं. हे संत म्हणत अतिशय मोठे आहेत. त्याने 57 अध्याय आहेत. मी म्हणतो 47 अध्याय आहेत. लवकर संपवू. माझे दोस्त आहेत ते आपले आले म्हणतात गुरुजी 47 नाही 57 अध्याय आहेत. मग आपल्याला थोडा स्पीड वाढवला पाहिजे. दिवसाचे अध्याय वाचले पाहिजे आणि 10-15 दिवसामध्ये आपण त्याची सांगता करू.
आपल्याला इतर ठिकाणी सुद्धा आमंत्रण असतं, आपण तिथे पोचलं पाहिजे. असो, कृष्ण भट या नवर्गे कृष्णदास समुद्र विवेकी कानया हरिदास नाम पाठकी प्रसिद्ध लोकी निज भक्त लोंबे राजचांद बोधला शेख फरीद प्रसिद्ध मला शेख हुसेन सत्वा गळा हे भक्त देवाला आवडते. देवाला भक्त आवडतात, भक्ताचे दाना जे देवदास गेले आशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण. देवाला सारखं रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करायचं. लगेच उठले की लगेच पैसे मोजायचे नाही, जेव्हा कुणाला पैसे दिले त्याची आठवण करायची नाही. गेले तिकडे गेले, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेती करी. ही माणसं नाही का, आम्ही जिकडे तिकडे सप्त्याला माझी कीर्तन असतात, प्रपंच असतात, मार्गदर्शन असतं, पारायण असतं. मी असं माझं मोठेपण सांगत नाही, पण तिकडे आमच्या शेठचं अन्नदान केले नाही. तिकडे गेलो, हे अन्नदान आमच्या शेठचं आहे. ठीक आहे म्हटलं, त्याने येणारच का ते, मग आले तर येतील. मग तुमच्याकडे काय, आपल्याकडे जास्त पैसे असतात, याचं मोठे पैसे होते. आमच्याकडे भक्ताकडे काय जास्त पैसे नाहीत, पण आपलं द्यायचे. माझं देऊळ चालू होतं, मी यांना बोलावली नाही, हे थोडं रागात गेले, माझी चूक झाली, मुलग्याला मी रागवलं थोडं. म्हटलं शेठ ना त्या गोष्टी बोलत नाही तुम्ही, बोलावली नाही, सांगू नका. हा ते जरा आले नाही. म्हटलं माझ्या एक दिवसाचा कार्यक्रम सुद्धा त्यांनी उचलला असता. माझा एक मित्र आला तिकडे लोट्यावरून, काय गुरुजी देऊळ बांधलं काय मला कळवलं नाही, हे 20,000 रुपये घेऊन आला. म्हटलं एवढी बायकोला, म्हटलं मुलग्याला, म्हटलं एवढं काय आपल्याला नको, आता आपल्याकडे पैसे होते ना, मग त्यातले 10,000च ठेवा. होय 20,000 नको, पाहिजे तेवढ्या ग्रंथात आले ना, पाहिजे तेवढंच घ्यावं. याने तो अध्याय वाटला. असं आहे जीवनामध्ये काय काय काही घटना घडत असतात. ऐकलं का, आपल्या जवळ आहे ते आपण द्यायचं. ऐकलं का, द्यायचं नाही अशातला पाहिजे, काय दिलं पाहिजे. शाळांना द्या, देवळांना द्या, गरिबांना द्या. मग तुम्ही काय, आपण मग दिलो. मी रिटायर झालो, काही शाळा दत्तक घेतल्या. आमचे शिंदे गुरुजी नाही का, 50 लोकांना मुली दत्तक घेतले. स्वतःने घेतल्या असतील ते वेगळ्या, पण इथं त्यांच्या केंद्रामध्ये घेतल्या. पण मी रिटायर होताना माझ्याकडे गटशिक्षणाधिकारी मोठे होते. म्हटलं 4 शाळांना 4 मुली घ्या. मग आता ज्या शाळा आदर्श होतात त्या शाळांना देखील एक मुलगी मी दत्तक म्हणून घेतो. तिकडे आयनीला घेतली. इथे म्हटलं ह्या इंग्लिश मिडियमकडे गेलो, म्हटलं शिंगेना बोललो, काय हो मी दत्तक म्हणून मुली घेईन, तुमच्या शाळेला मी 3,000 रुपये नाही देणार. होय मी काही एवढा मोठा नाही, पण मुलीला काहीतरी तिचं कल्याण व्हावं. ते आमच्या कुंभारवाडीची शाळा आदर्श निघाली. त्या पालकर शेठना बोललो, तेव्हा आपल्याजवळ असलेलं काही दान, तो दान करावा. हाताला शोभा येते. हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम. अहो हाताला शोभा, या हाताने काही दिलायचे. तसं इथे सगळे दाते आहेत, याने काहीतरी द्या, पण कोणाला द्या आता काही सांगत नाही. आपण पुढे मोठा कार्यक्रम आहे, तिथे मोठा आपण कार्यक्रम करूया, तिथे काहीतरी द्या. नर हरी जय राम आलो पंत नरसिंह सरस्वती प्रेमळ भक्त महाबुद्धल भट विख्यात जानकी शांतोष गेला. एकलिंगमय राळ सिद्ध सुमती कमलाकर प्रसिद्ध रेणुकानंद आनंद कंद लीला. झालं संपलं भाऊ. आजी नव्हते ना, अगाध नाही आजी नाकू म्हणते. श्रीपती आणि दोसोपंत माधवदास जगविख्यात प्रहाड वडदे पाजू पंत हे देवाची बहुत आवडते. गोसावी नंदन स्वामी वामन गिरिजाबाई चिन्मय नंदन भक्त लिंगाजय कुणी कीर्तन जगती म्हण संतोषी. देवाला कीर्तन आवडतं म्हणून सगळ्यात कीर्तन करायची. बारशाला करा, घरभरणीला करा, फक्त देवाच्या सप्त्याला नको, सगळीकडे कीर्तनच करा. आणि रोज कीर्तन केलं ना तर माणसं सगळी खऱ्या अर्थाने बदलते. रोज कीर्तन करायचं. संध्याकाळ झाली की देवळात जायचं.
मी कालच सांगितलं. मग कीर्तनकार मोठे पैसे घेतो, मग फुकट कीर्तन करणारा मी आहे. हे आहे कामाला काही नको, श्रीफळ सुद्धा नको. तुका म्हणे आता पुरलो उपकारा पुरता. आता उर्वरित आपलं आयुष्य आहे ते उपकारा करता. आमचे जयसिंगराव म्हणायचे, बुवा काही जास्त पैसे घेऊ नका. तुला काही नको, मला काय करायचं, देवाने खूप दिलंय मला गुरुजी सांगतात नेहमी. गुरुजी अरे अंतोबा आणि भगवंत विठ्ठल पुरंदर गणेश मैनावतीचे देखुनी निकट वैकुंठ पीठ संतोषले. लालू न खोजे परमानंद, दादू पिंजारे पूर्णानंद. बहिणाबाईचा प्रेमचंद नाचे गोविंद कीर्तनी. हरी विजय राम विजय सार वाचायचा आपण वेगवेगळे ग्रंथ. याला वाटलं यावर्षी त्या रामनवमीला एका गावामध्ये गेलो, त्याला ग्रंथ घेऊनच गेलो. त्या लोकांना सांगितलं, हा ग्रंथ मी तुम्हाला द्यायला आलोय, हे तुम्ही वाचा. कुणी काय वाचला नाही. आता जाऊन परत आणतो आणि त्याला सांगतो, ग्रंथ माझा द्या. का तुम्ही वाचलाच नाही म्हणून. तुम्ही त्याचं पारायण केलं का, की तुमच्या करता दिले. राम विजय ग्रंथ वाचा म्हणून दिले. आम्हाला आमच्या चालाटी बा ग्रंथ घ्यायचे आणि म्हणायचं हा ग्रंथ घ्या आणि वाचूया. हो मजा आहे राम विजय. राम मग राम हा विजय वाचावा. ज्याला खरा संसार करायचा आहे ना, म्हणजे राम विजय वाचायचा. आणि भांडण काढण करायचं असेल ना, त्याने काशी खंड वाचायचा. आपलं असं चांगलं सांगतो, आपलं काय नाही, चांगलं आहे. बरं झालं यंदा आमच्या यजमानांनी मोठी माणसं मिळवली. काय काय ठरवले कुणाच ठाऊक काहीतरी. आमच्या गोपाळांची आठवण येते ना, का नाही येत? हो मग हरी विजय राम विजय पांडव प्रताप ग्रंथ थोर. श्रीधर स्वामी नाजरेकर पंढरपूर निवासी. शिवराम गोसावी पैठणकर. नारायणची यांचा कुमार. याचा ऐकोनी कीर्तन गजर रुक्मिणीवर संतोषे. तुकयाचा बंधू कन्हैया जाण. त्याला कान्होबा सुद्धा म्हणतात ना, गाणोबा. हा असं सुद्धा म्हणतात. ठाकुटा कुमार नारायण येणे कांतेचा त्याग करून केले गमन द्वारकेचे. बोधल्याचा नातू भगवंताचा. मी सुद्धा जाणार होतो घर सोडून, पुणेचा देऊळ बांधलंय त्याचं मी सुद्धा आता ठरवलं होतं कुठेतरी आनंदीत पंढरीत जावं आणि आपलं इथे राहावं. काय काय खरं नाही का, आपलं जावं यावं. हे किंजळ्यावरून आले. काय 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 इकडं कुठे देवान सांगितलेलं समाप्ती झाल्यावरच आले का? होय होय पण असू द्या. अरे पंढरपुराशी आले शिवराम गोसावी पैठणकर. नारायणीची याचा कुमार. त्याचा ऐकोनी कीर्तन गजर रुक्मीवर संतोषे. देवाला कीर्तन ज्याचा आवडतो हे सुद्धा कीर्तनच आहे. भक्ताच्या कथा वाचणे हे कीर्तन आहे. हरिपाठ म्हणणं, इतर काही वाचन करणं हे सगळं कीर्तन आहे. तुकयाचा बंधू कान्हैया. बोधल्याचा नातू भगवंताचा. कैसाचे पैठणकर नरोबा बा. ज्याचा कीर्तनी अखंड हिवा. गायले जे का निज प्रेमी. आनंद तनय प्रसिद्ध जनी. रघुपती शेष पूर्वज्ञानी. जयाचे कीर्तन ऐकोनी कानी. झाले ज्ञानी अतिमूढ. येणे सुद्धा शहाणी होतात, कीर्तनामधून बसतात. आंधळी माणसं कीर्तन करतात. शेवळ कीर्तने झाले ते पावन. संकादी परम भक्त. मी इथे त्यांनी बसवले होते. आम्हाला सुद्धा एक मोठा एक पारायण करायचे आणि त्याचा हिरो आम्ही आमच्या याला करणार आहोत, शेटना करणार आहोत. इथे आपण 500 लोक इथं बसायचं. ऐकलं का? काय नाही काय, आमची सगळी जबाबदारी यांच्यावर देणार. कुठेतरी जयसिंगराव आपण जिवंत असताना एक पारायण करायचे. आपल्या आजूबाजूचे गाव सगळे आहेत, ऐकलं का? आणि आपल्याला असे कार्यक्रम पेलणारी माणसं असताना आपण दुसरीकडच्याला पारायण करायला जायचं. आपले परशुराम हे क्षेत्र आहे आपल्या आणि आपण त्याच्या जवळपास आहोत. परशुराम आपल्या आहे की नाही आपली सेवा करून घेईल. अजून माझी इच्छा पुरी करा. पुंडली वा. बोधल्याचा नाचो भगवंताचा. तैसाचे पैठणकर नरोबा का. याची कीर्तनी अखंड सेवा गायले देवा निज प्रती. आनंद तळ म्हणे प्रसिद्ध आणि रघुपती विशेष ज्ञानी. ज्याचे कीर्तन ऐकुनी कानी. झाले ज्ञानी अतिमूढ. शेंदूरवादी आज साचार मध्व मुनीश्वर भक्त चोर. तो पद्यरजनियाचे चतुर. सानंद वश केला.
शंकर जीवाचा सी उरवर ज्याचा कीर्तन गजर थोर चिंतांत ज्ञानी अति उदार पाखंडी यावर पंचानन अमृतमय भक्त प्रेमळ ज्यांचे कवित्वाचे रसाळ श्रवणी ऐकाची निंदक खळ द्रवती तात्काळ निज प्रेमी. मला वाटते ह्या आमच्या शिष्याला सांगते आता बाद झाले, तुम्ही सगळं हे रेकॉर्ड करणार आणि हे घेत आहे, ठीक आहे, तुमची इच्छा असेल तसे. ऐसे संत प्रेमळ जनी जे ईश्वर कृपेने वरदानी त्यांची आणि जे करणे नमन माझे साष्टांग. मोरेश्वर बाबा तांबवेकर जो भागवत धरणी अति उदार त्यांच्या चरणी वारंवार नमन माझे साष्टांग. धरुणे सप्रेम उल्हास ज्याने पंढरीस गेला वास त्या क्षेत्रवासी अशी निज भक्तास नमन माझे साष्टांग. अनेके पुढे वैष्णव भक्त गुप्त प्रगट होणारा अद्भुत. कलियुगच्या कलियुगामध्ये अनेकही भक्त कोण कोण तयारी होणार आहे. जसं आमच्या आता बंडाचा त्या त्यांना शब्द येतात संत वीर म्हणून त्याला सगळे वारकरी संप्रदाय म्हणजे म्हणतात. त्यांचे पाय इथे लागलेले आहेत ना, हा सुवासच्या इथे. मग असे मोठे महात्मे त्यांचे चरण आपल्या इथे लागलेले आहेत. असे म्हणजे वेगवेगळे संत पुढेही होणार आहेत. गुप्त प्रगट होणारा अद्भुत त्यांच्या चरणी भावार्थ माझा प्रणिपाचं साष्टांग. असंख्य ईश्वराच्या विभूती घंटी देताना पुरे मती जीवी पर्जन्याच्या धारा पडते क्षिती त्यानं मोजविती सर्वता. आपण सुद्धा देवाची सगळी लेकरच आहोत नाही का. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एव्हरी मॅन इज गॉड. प्रत्येक माणूस हा देवाचा अंश आहे. तो आपल्या इंग्रजीमध्ये इंग्रजीकडे बोलू नये इथं बसल्यावर, तशी बोलायचं नसतं. इंग्रजी भाषा काय आपली, आपली संस्कृत भाषा, आपली मराठी भाषा. माझा मराठ्याची बोल कौतुकी. होय, मराठीमध्ये बोलायचं. आता काय काय हिंदीत बोलतात, मराठीत बोलतात, असो. हा या दादा या. पृथ्वीवरी अंकुर उडले देख ज्यांचा सर्वदा नव्हेची लेख की सागरीच्या लहरी अनेक धरावा लेख फुटवरी. जो लीला नाटकी रुक्मिणी कांत आपणची झाला देवभक्त. काही अशीच पाचा सगळ संत आले दृष्टी अनायाचे घेता सागराचे दर्शन सकळ चरिताचे देखिले जीवन की भास्कराची करिता नमन सकळ किरण देखिले. भास्कर म्हणजे कोण? सूर्य. हा, सूर्य. 12 नावं म्हणावी की तुम्हाला दृष्टी चांगली राहील. होय, अश्वत्थाची प्रदक्षिणा करिता देख तरी त्याची आल्या सकळ शाखा. अश्वत्थ म्हणजे कोण? वा, त्याला काय घालायच्या? कुणी घातल्या? 1000 प्रदक्षिणा रुक्मिणीने घातल्या. 1000 प्रदक्षिणा. मी घेऊन गेलो तो आमच्या मनेशेठच्या आईला आळंदीला. तिला म्हटलं मी वाचतोय, त्या आजार वृक्षाखाली पारायण करतोय, तुम्ही फक्त प्रदक्षिणा घालत बसा. त्या आईने बिचारीने प्रदक्षिणा घातल्या. 1.25 लक्ष. माझा 9वा अध्याय वाचन झाला आणि म्हटलं आपण आता जाऊ. आता घरी जायचं. लवेलला आपण आपलं झालं, इच्छा पूर्ण झाली. आजार वृक्षाखाली पारायण करायचं असतं जन्माला येऊन. कधी करणार ते बघा. मी केलं मंदिरात 8 दिवस. हा, याने 8 दिवस केले भागवताचं पारायण करायला. हे माझे सहकारी किंजळ्यावरून आलेले, त्यांनी मला 8 दिवस माझा काकडा सगळा त्याने केला. ते काकडा उत्तम म्हणतात. हे गेली 4 दिवशी ती येत आहेत. ते म्हणजे गुरुजी असे की तिथे आम्ही जाऊ. 4 ठिकाणी त्याला काल आमंत्रण होतं. पण जे त्या म्हणतात माडीची माणसं मला चांगली भेटली. आणि ते गाडीमध्ये म्हणतात माडीत पुन्हा पुढल्या वर्षी पण जायचं. ओ, आमची बुकिंग झाली आहे तुमच्याकडे. हा, आणि मी तिथून एक वाक्य बोलले. आज जे आपली श्रवण करणारा माणसं आहेत त्यापैकी कोणी जाणार नाही पाहुणा म्हणून. मला समजलं ना, सगळी राहणार. माझ्या मुखातलं वाक्य म्हटलं खरं ठरणार की नाही इथं आत्ता यादी करून ठेवा म्हटलं. असो, ह्या गोडी आणि साखर जायची निवडिता नये चतुराशी देवी तिज भक्त आणि धीमतिर्वाशी एकची मानसी जाणी दे. या दोहीचे कृपे करून भक्त विजय झाला निर्माण. श्रोतयाचे मनोरथ पूर्ण श्रवण माझे उजळगे. हे भक्तचरित्र अखंड गात दयाची ज्ञान होईल अद्भुत. हे कोण? हे गातील ऐकतील ते ज्ञानी होतील. आपण सगळे ज्ञानी होणार. कृपा करुणी
पंढरीनाथ भेटेल निश्चित त्याला लागे. तुम्हाला कधी देव भेटेल आम्हाला सांगा. ग्रंथ संग्रह करीता घरी तरी विघ्न येती न येती त्याचे मंजरी. म्हणे मला म्हटलं हो मी ग्रंथ आणून कशाला कोण वाचणार नाही. त्याला मी पहिल्याच दिवशी सांगितलं ज्याच्या घरी ग्रंथ राहतो तो भगवंत सुदर्शन चक्र घेऊन बाहेरून फिरत असतो. त्याच्यावर कोणत्या प्रकारचं विघ्न येत नाही. भो ते सुदर्शन कीर्ती करी. बघा पुढे आलं वाक्य. कारण मलाही माहित होतं निश्चय अंतरी असो द्या या ग्रंथा माझी हेची कथन की भक्तांची बावला जगजीवन म्हणून श्रोतया कारण रुक्मिणी रमण शक्तीराम कलियुगी चरित्य ऐकोनी सामान्य न म्हणवी विचक्षणी कृततेचा द्वापार लागून थोर थोर मुनी गातील कलिता प्रारंभ होताची त्वरित सुरवर आनंदले बहुत जे औट घटिका करिता एकाग्रचित्त वैकुंठनाथ भेटलं की तव नारद मुनीचे कौतुक केले जीवा शिन्न हाती धरले सकळ देवांचे आश्चर्य वाटले मग पुसते झाले त्याची यावरी बोले ब्रह्मसुत हे दोन्ही नावरते कलियुगात सुरवरी ऐकता हे मात चिंताक्रांत झाले मानसिक मग नारद सांगे तयाप्रती कलियुगी वैष्णव भक्त जे होते त्यांची चरित्र जे ऐकती त्यांची वैकुंठपती भेटेल. आपण जगणारे भक्त जे ग्रंथ वाचलाय आपण सगळे वैकुंठामध्ये जाणार आहे. कोणी कैलावासी म्हणू नका. होय आपण सगळ्याला आपल्याला वैकुंठवास मिळणार आहे. बरं आहे होय मग आपला ग्रंथ वाचायला काय हरकत नाही. मग असं लिहावा वैकुंठवासी झाली इथं तुम्ही म्हणाल कैलासवासी झाली स्वर्गवासी झाली. कुठे गेले स्वर्गात जाऊन पुन्हा माणसं खाली येतात. कंचित करा कोणी गाढव कुत्रा पुन्हा जन्माला आपल्याला यायचं नाही. मग जन्माला न येण्याचं ठिकाण म्हणजे वैकुंठ. बरं आहे. आणखी एक वाक्य गेले जो तीर्थक्षेत्रामध्ये सेवा करतो कीर्तन करतो त्याला वैकुंठ प्राप्ती होते. बरं आहे मला गुरुकृपेने क्षेत्रामध्ये सेवा करण्याची संधी गुरुने दिली. आळंदीत दिली पंढरीत दिली. आमचा आणखी मठ मुंबईला साहित्य चौकरीमध्ये तिथे दिला. तिन्ही मठामध्ये कीर्तन बाबांमुळे मिळाली त्याच्यामुळे नाही. हां मला वाटलं असेल की माझ्यामुळे हां सुवास किती यायचा आणि मला हे गुरुजीला सांगायचं कीर्तन करा म्हणजे तुम्ही सांगू नका. तुमच्या बाबांनी मला इथे आणलेले आहे हा सप्ताह बसवला. सुवास नाही आणलं. हां ए सुवास त्या गुरुजीला तिथे म्हणजे गादी घाल चांगले त्यांना आणून ते ओट्यावर चांगले काय माझी सेवा करायची. आता काही सुवास करत नाही अशातला भाग नव्हे. पण आपलं सांगते बाबांचे ऐसे बोलता ब्रह्मनंदन विभूदानंदले संपूर्ण म्हणते स्वल्प साधन आम्हा कारण मानले म्हणून महर्षी आणि इंद्रादी काशी भक्त चरित्रे पावन तयाशी विचक्षणी वचने ऐकुनी विकल्प मानसीने धरावा. जैशी आज्ञा केली रुक्मिणीवरे चितुकेचे ग्रंथी लिहिली अक्षरे जैसा वाजविणार फुंकीचो वारे तैशीचे वाजन ते वाजती. हा आता काय हा लेखक आता शेवटचे लेखकाचे बोल असतात. जसा फुंकू वाजेल तसा आवाज येणार. जैशी आज्ञा केली रुक्मिणीवरी तितकीच ग्रंथी लिहिली अक्षरे जैसा वाजविणार फुंकी देवारे जैशी वाजन देवारे क्षेत्रात बीज पेरिले जाण पेरावे तशी उगवती अंकुर येणे जीवनाधीन ती जळ मंडपियाचे नाचणे जाण कळसूत्राधीनाचे की तेवी भक्त विजय ग्रंथी बुद्धीचा दाता रुक्मिणी पती तिने उजळून या माझी मते ग्रंथ निजयुक्ती लिहायला शके 1684 चित्र भानुदास संवत्सराशी वैशाख वद्य द्वादशीची ग्रंथ सिद्धी पाविला. ग्रंथ सुद्धा द्वादशीला संपवली नाही. आम्ही विचार करतोय वा समाप्त ती कधी करायची. पण देवाने त्या काणेकरांच्या स्वप्नात येऊन सांगितले द्वादशीला करा. तसेच त्याने लगेच हे यजमानाला सांगितलं द्वादशी अतिशय चांगली आहे. कुणाला बुवा बुईला काही देवांना बोलवायचं असतील तुम्हाला तर द्वादशीला बोलवायचे म्हणजे ब्राह्मणाला जेवायला बोलवा. आजचे ब्राह्मण म्हणजे विष्णू भक्त आहे हे लक्षात ठेवा. आम्ही प्रौढी सांगतो अशातला भाग नव्हे. आणि मनामध्ये संकोच संशय काही विचार करा नका. ते योगदान देऊन
काही जड मुलांचा उद्धार करते, चांगलं आहे. काही करत नसतील तो बाजूला आहे. पण आपण काय करायचं, हे ब्राह्मण मानायचे. कारण ब्राह्मण माझ्याकडे बेंदरकर गुजी आले जेवायला, गजरे सर आले जेवायला. म्हटलं जेवायला बघा, मी ब्राह्मण भोजन असतो. आम्ही ब्राह्मण कसले, तुम्ही ब्राह्मण. आमच्या ब्राह्मणामध्ये अमुक अमुक होते. अमुक अमुक म्हणजे काय ते समजा. तेव्हा जरी झाला भ्रष्ट तरी तो श्रेष्ठ. भ्रष्ट झाला तरी ब्राह्मण सगळ्या वर्णामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांना दिलेली कामगिरी ते करीत असतात. असो होय, भक्त विजय आपल्याला वैकुंठ सगळ्यांना मिळणार आहे, काय काळजी करू नका. बरं आहे, आम्ही काय वैकुंठवासी पोरग्याला सांगून देऊ वैकुंठवासी असायची. हा, तुम्ही आपलं काय सांगायचं सांगा, मी आपलं सांगेन. शके 1684 चित्र भानुदाचे वैशाख द्वादशीची ग्रंथ सिद्धीच पाविला. प्रवरे पासून दक्षिणेस तारावाज गाव 5 कोस. भक्त विजय अति सुरस झाला तिथे काही. शेवटीला विनवणीयाचा माझी ऐका गा पंढरीनाथा. होय लेखक, तुझी श्रोता आणि तुझी वक्ता ग्रंथ रक्षिता नित्यप्रूपे. तू अखिल अविनाशात जगदूर मायातीत सर्वेश्वरो. निराधरिसाचे आधारू करीचे हो बार उदासाचे. भक्तांनी जैशी घेतली आळ ती तू पुरवेशी तात्काळ. त्यांचे प्रेमळ देखुनी निर्मळ हृदय कमळी बसविले. कोणाची गिजले आत्मज्ञान, कोणी मागितले सायुज्य सदन. माझे हेची इच्छित असे मन, जे गुण वर्णीन हरीचे. सगळ्या भक्तांच्या इच्छा तू पूर्ण केल्या. तसं लेखक म्हणतात, माझी पण इच्छा पूर्ण कर. तुझे गुण मी सतत वर्णन करावे एवढीच मला बुद्धी दे. कोणी बैसले वज्रासनी, कोणी बैसले वैकुंठ भुवनी. मी निज दासाचे कीर्तनी, झालो रथ प्रेम. अवीट आवडी धरुणी चित्ती, तुझ्या दासांची वर्णिली स्तुती. हेची उचित महिपती मागे निज प्रती निरंतर. स्वस्ती श्री भक्त विजय ग्रंथ ऐकता तुझतेल. जगन्नाथ प्रेमळ ऐका भाविक भक्त. सप्त पंचाशतमाध्याय रसाळ गुरवा. श्री रुक्मिणी पांडुरंग पुंडरी ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गाव देवी माते की, हनुमंत महाराज. पहिला वाचवायला बघा आमचा सुवास म्हणजे काय.